हॅलो फ्रेंड्स, आज आपण तर्रीदार, झणझणीत आणि चटपटीत अशी मटर पनीरची भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे बघणार आहोत. या मटर पनीरची टेस्ट नेहमीपेक्षा वेगळी असणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे सिंपल आणि टेस्टी मटर पनीर बनवण्यासाठी आपण इथे 2 मीडियम आकाराचे टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत. 4 मीडियम आकाराचे कांदे आपण इथे कापून घेतलेले आहेत. 2 ते 3 लसणाच्या कांड्या इथे मी सोलून घेतलेल्या आहेत. 2 ते 2.5 इंच अद्रक आपण इथे कापून घेतलेला आहे. सर्वात अगोदर इथे आपण कांद्याची पेस्ट बनवून घेणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कांदा काढून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण कांद्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. बनवलेली कांद्याची पेस्ट आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. यानंतर आपण टोमॅटोची सुद्धा प्युरी बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण फाईन प्युरी बनवून घेतलेली आहे. टोमॅटो प्युरी सुद्धा आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे. मटर पनीर बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो पनीर स्वच्छ धुवून अशा प्रकारे बारीक क्यूबमध्ये कट करून घेतलेले आहे. सोबतच 250 ग्रॅम ग्रीन पीस इथे मी घेतलेले आहेत. ग्रीन पीस सुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. सर्वात अगोदर आपण इथे पॅनमध्ये 1 ते 1.5 वगळी तेल घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण 2 तेजपत्ता, 3 ते 4 विलायची, 7 ते 8 काळी मिरी, थोडीशी दालचिनी व 4 ते 5 लवंग इथे घेतलेले आहेत. हे सर्व खडा मसाले आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. सर्वात अगोदर आपण बारीक खडे मसाले फ्राय करून घेऊयात व त्यानंतर तेजपत्ता ऍड करूया. तेजपत्ता सुद्धा आपण लालसर होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. फ्राय केलेले खडे मसाले आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण त्याच तेलामध्ये लसूण फ्राय करून घेऊयात. लगेचच आपण त्यामध्ये अद्रक सुद्धा फ्राय करून घ्यायचे आहे. यावेळी गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे. लसूण व अद्रक 1 मिनिट फ्राय झाल्यानंतर आपण ते सुद्धा प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. खडे मसाले काढलेले आहेत त्याच प्लेटमध्ये आपण अद्रक व लसूण सुद्धा काढून घेतलेले आहे. या ठिकाणी आपण मगजबी यामध्ये घालणार आहोत. या ठिकाणी मी 4 टेबलस्पून मगजबी घेतलेली आहे. 4 ते 5 मिनिटं मगजबी व्यवस्थित आपण लालसर फ्राय करून घेतलेली आहे. आता आपण ती प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण हे सर्व प्लेटमध्ये थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपण याची अशा प्रकारे प्युरी बनवून घेणार आहोत. यानंतर पनीर फ्राय करण्यासाठी आपण पॅनमध्ये 1 वगळी तेल घेतलेलं आहे. या तेलामध्ये आपण पनीर ॲड करणार आहोत. त्यामध्ये आपण हाफ टीस्पून हळद ॲड करणार आहोत. 1/4 टीस्पून लाल मिर्च पावडर आपण यामध्ये ॲड केलेली आहे व त्यासोबतच हाफ टीस्पून धना पावडर ॲड केलेली आहे. स्पॅटुलाने सावकाशपणे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. मसाले तेलामध्ये आपण ॲड करत नाहीत कारण ते जळू शकतात. त्यामुळे आपण वरतून सर्व मसाले ॲड केलेले आहेत. 10 ते 15 मिनिटं लो फ्लेमवर आपण असेच हे पनीर व्यवस्थित रोस्ट होऊ देणार आहोत. अशा प्रकारे पनीर थोडेसे खरपूस झाल्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पनीर व्यवस्थित रोस्ट करून घेतल्यामुळे भाजीमध्ये त्याचा गाळ होत नाही. आता आपण कढईमध्ये इथे तेल घेणार आहोत. भाजीला तर्री छान येण्यासाठी आपण थोडेसे जास्त तेल ॲड करत आहोत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त तेल वापरू शकता. इथे मी अंदाजे 4 ते 5 वगळी तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण यामध्ये हाफ टीस्पून जिरे घालणार आहोत. तुम्ही मोहरी आवडत असेल तर मोहरी सुद्धा घालू शकता. यानंतर लगेचच आपण यामध्ये कांद्याची पेस्ट ॲड करणार आहोत. त्या अगोदर कांद्यातून निथळलेले पाणी आपण काढून टाकायचे आहे. कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये मगजबी, अद्रक, लसूण व खडे मसाले यांची बारीक केलेली पेस्ट यामध्ये ॲड करणार आहोत. ही पेस्ट सुद्धा आपण 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. 4 ते 5 मिनिटांनंतर आपण यामध्ये टोमॅटो प्युरी ॲड करूयात. यामध्ये आपण 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिर्च ॲड करणार आहोत. हाफ टीस्पून हळद. यानंतर 2 टेबलस्पून पनीर मसाला इथे घेतलेला आहे. 1 टेबलस्पून धना पावडर व त्यासोबतच 1 टेबलस्पून घरगुती मसाला इथे मी घेतलेला आहे. घरगुती मसाल्याऐवजी तुम्ही इतर मसालेसुद्धा इथे वापरू शकता. सर्व मसाले पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लो फ्लेमवर आपण यावर झाकण ठेवणार आहोत. 4 ते 5 मिनिटं आपण हे झाकण ठेवणार आहे. त्यामुळे मसाल्यांचा फ्लेवर पेस्टमध्ये अगदी छान उतरतो व मसाला अगदी सॉफ्ट बनतो. झाकण काढल्यानंतर व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता परततानाच लक्षात येत आहे की मसाला अगदी छान सॉफ्ट झालेला आहे. यानंतर लगेचच आपण यामध्ये ग्रीन पीस ॲड करून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे.
आता आपण यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहोत, ज्यामुळे भाजीला छान तर्री येईल. थोडे थोडे पाणी ॲड करून आपण भाजी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला भाजीच्या घट्टपणाचा अंदाज येईल. इथे मी या पद्धतीने भाजीची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पातळ किंवा घट्ट भाजी बनवू शकता. यामध्ये आता आपण 1 टेबलस्पून मीठ ॲड करणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यानंतर मीडियम टू हाय फ्लेमवर आपण गॅसवर झाकण ठेवून भाजीला व्यवस्थित उकळी येऊन देणार आहोत, जेणेकरून ग्रीन पीस व्यवस्थित शिजतील. 5 ते 8 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भाजीला छान तर्री आलेली आहे व ग्रीन पीससुद्धा शिजलेले आहेत. आता आपण यामध्ये फ्राय केलेले पनीर ॲड करणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एक्स्ट्रा फ्लेवरसाठी आपण यामध्ये 1 टेबलस्पून बटर ॲड करणार आहोत व त्यानंतर भाजीवर झाकण ठेवून आपण मीडियम फ्लेमवर गॅस चालू ठेवणार आहोत. यामुळे पनीरमध्ये भाजीचा छान फ्लेवर उतरेल. आता आपण झाकण काढून घेऊयात. व्यवस्थित मिक्स करून बघूयात. अगदी अप्रतिम आणि छान आपली पनीरची भाजी अगदी तयार झालेली आहे. याची कन्सिस्टन्सी, तर्री व कलर तुम्ही बघू शकता, अतिशय प्रतिम आलेला आहे. गार्निशिंगसाठी आपण यावर कोथिंबीर ॲड केलेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.